नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो धुळ्यातील नंदाभवानी मंदिर येथे. तर चला मग तुम्हाला दाखवतो धुळ्यातील नंदाभवानी मंदिरचा इतिहास काय आहे आणि व तेथील निसर्गरम्य असे सुंदर वातावरण. थांबा हो, आधी तिथं बघा की रस्ता कुठून आहे, तिकडे यायला काय आहे, तुम्हाला जायचं आहे कसं काय जाशाल बरं. तर त्यासाठीच मी आधी पूर्ण रेकॉर्ड करून घेतले की कसं गेलो, काय गेलो, कुठून गेलो. तर चला मग दाखवतो तुम्हाला. तर आता आपण राहतो हायवेला, त्याच्यामुळे हायवे टू हायवे डायरेक्ट चितोड गावामध्ये आलो. सगळ्यात पहिलं तर चितोड गावात येताच तुम्हाला आहे ना तिथून पुढे जायचं आहे आणि तुम्हाला त्या चितोड गावाच्या पुढे लागेल तुम्हाला रावेर गावात एंट्री करताच तुम्हाला एक जो तो राईट साईडला टर्न मारायचा आहे. आता आम्हाला तर म्हणजे डंपर वगैरे लागले मध्ये वगैरे, तर मग राईट साईडला टर्न मारताच तुम्हाला एक जे सरळ जाऊन सर नंदाभवानीचं ते बोर्ड दिसेल, तिथून एक टर्न मारला काय गाव लागेल, तिथून सरळ येत राहायचं. तुम्ही डायरेक्ट येशाल नंदाभवानी मातेच्या मंदिराजवळ. या मंदिराचा इतिहास असा की हे मंदिर 5,000 वर्षपूर्वीचे असल्याचे मानले जाते. इथे एक दोनच्या नंदा भाऊजा राहायच्या, त्यांच्या मागे ना वाईट प्रवृत्तीचे लोक लागले होते, त्यामुळे त्यांनी ना विहिरीत उडी मारून दिली. तर विहिरीत उडी मारल्यानंतर ती विहीर इतकी पवित्र झाली की तिथे चंद्रभागेचं पाणी जे ते इथे या विहिरीमध्ये येतं म्हणे. आणि जी काही आपण इच्छा मागतो, ज्या काही वस्तू वगैरे मागतो, ती इच्छा जी ती पूर्ण होते आपली, अशी मानता होती इथे आधी, सर्वात आधी. आता सध्याला पण आहे, खूप सारे नवस वगैरे पूर्ण होतात इथे. याच मंदिरात आपल्याला गणपती बाप्पांची सुद्धा एक मूर्ती बघायला मिळेल, एक जी इथे हनुमानांची मूर्ती बघायला भेटेल आणि व्यास मुनींची देखील इथे जी मूर्ती बघायला भेटेल. तिथे एक आई होत्या, त्यांनी आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली, त्यांचा पाय बी पडला मी. त्यानंतर त्यांनी ती विहीर वगैरे पण दाखवली, जी एकदम जागती जोत विहीर आहे अशी. त्याच ठिकाणी संतोष मातेचं मंदिर आहे आणि तिथे एक जगदीश बाबा होते म्हणून बघत होते, ते जे ते मंदिर सांभाळायचे, त्यांचं देखील तिथे एक जी ती कुट्या बनवण्यात आलेली. खूप शांत जागा आहे. मी तरी सर्वांना धुळेकरांना सांगेल की तुम्ही नक्की या, धुळेकरांना पण सांगेल आणि बाहेरच्या लोकांना पण सांगेल की तुम्ही लवकर या आणि नक्की इथे या, सुट्टीच्या दिवशी तरी या, कारण की खूप मनाला प्रसन्न वाटतं. तुमच्या मुलांना वगैरे घेऊन या, खूप शांती आहे या ठिकाणी. तर जर व्लॉग आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि अशाच पद्धतीने तुम्हाला काही नवीन ब्लॉग पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा, मी नवीन ते ब्लॉग बनवेल. आणि काही प्लेसेस असतील ज्या तुम्हालाही माहिती आहे, ज्या तुम्हाला बघायची इच्छा आहे, तर ते नक्की कमेंट करा, मी नक्की नवीन ब्लॉग बनवेल. तर मित्रांनो, कसा वाटला ब्लॉग? चांगला वाटला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल पेजवर तर नक्की फॉलो करा. तर चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.